Friends, we are going to see here the World Heritage Sites in India. There are 36 World Heritage Sites. 20 heritage sites are having the cultural importance. 7 World Heritage Sites are natural importance. And there is one World Heritage Site which has both cultural as well as natural importance. एकूण 36 जागतिक वारसा सांगणारी ठिकाणं आहेत. त्यापैकी 28 ठिकाणं ही सांस्कृतिक वारसा सांगणारी आहेत. 7 नैसर्गिक वारसा सांगणारी म्हणजे निसर्गरम्य आहे आणि एक असं ठिकाण आहे जिथं सांस्कृतिक पण आहे आणि नैसर्गिक पण असं महत्व आहे. तर आपण इथे लिहिलेलं बघा सर, इंडिया हॅज 36 वर्ल्ड हेरिटेज साइट्स. त्याच्यापैकी 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड. द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे लक्षात घ्या, जी 21 स्टेट पार्टीजनी बनलेली आहे, हॅज डिव्हायडेड द वर्ल्ड कंट्रीज. हिनं या जगातल्या सगळ्या देशांची विभागणी केलेली आहे इंटू 5 जिओग्राफिक झोन्स. 5 भौगोलिक प्रदेशामध्ये. 5 भौगोलिक प्रदेशामध्ये या वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं जगातल्या सगळ्या देशांचे विभाग केलेले आहेत. त्यातला पहिला कुठला आहे? आफ्रिका. आपण आहोत का आफ्रिकेमध्ये? नाही. अरब स्टेट्स, आपण आहोत का अरब स्टेट्समध्ये? छे. आशिया पॅसिफिक, त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग ऑस्ट्रिया अँड ओशिनिया. ऑस्ट्रेलिया आणि ओशनियाचा पण ते आशिया पॅसिफिक मध्ये समावेश आहे. मला असं वाटतं की आपण इथे आहोत, आशिया खंडात आहोत ना आपण, आशिया पॅसिफिक मध्ये आहोत. आपल्यामध्येच आशियामध्येच ऑस्ट्रेलिया आणि ओशिनिया हा एक प्रदेश पण आहे. युरोप अँड नॉर्थ अमेरिका, युरोपमध्ये आपण नाही, लक्षात घ्या. युरोप आणि उत्तर अमेरिकेचा भाग 4था आणि लॅटिन अमेरिका हा 5वा. त्या लॅटिन अमेरिकेमध्ये कॅरिबियन हा देखील भाग त्यात समाविष्ट केलेला आहे. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटीने ह्या सर्व देशांचे 5 भौगोलिक झोन केले, 5 भौगोलिक प्रदेश केलेत त्यांचे. त्याच्यामधलं पहिलं आहे आफ्रिका, दुसरं आहे अरब स्टेट्स, तिसरं आहे आशिया पॅसिफिक, चौथा आहे युरोप आणि नॉर्थ अमेरिका आणि लास्ट 5वा आहे लॅटिन अमेरिका अँड कॅरिबियन. पण तुम्हाला माहित आहे का, आजकाल असं आपण म्हणतो बघा की आपला जो आग्र्याचा ताजमहल आहे, त्या आग्र्याचा ताजमहलला सध्या धोका आहे. आवर ताजमहल इज इन डेंजर असं आपण ऐकतो की नाही? लक्षात घ्या, ते पिवळं व्हायला लागलंय. इट इज गेटिंग येलो शेड ड्यू टू द पोल्युशन असं ऐकतो ना आपण की प्रदूषणामुळे, लक्षात घ्या, त्याच्यावर येलो शेड यायला लागली आहे त्या व्हाईट मार्बलवर. मग काय केलं आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी त्या आग्र्याच्या ताजमहल पासून चांगलं 5 किलोमीटर अंतरापर्यंत सगळे व्हेकल्सला बॅन करून टाकलं. इंडियन गव्हर्नमेंट बॅन्ड ऑल व्हेकल्स, ऑल पेट्रोल डिझेल व्हेकल्स. तिथे फक्त लक्षात घ्या सायकल चालते, बरोबर लक्षात घ्या, किंवा इलेक्ट्रिकवर चालणारं व्हेकल चालतं जिथं पोल्युशन होत नाही. असं 5 किलोमीटरची एरिया आहे, लक्षात घ्या. मग असं लक्षात घ्या, आपण सगळे हे वाचवले पाहिजेत ना आपले वर्ल्ड हेरिटेज साइट्स. मग वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर, म्हणजे जे धोक्यामध्ये असणारे जे काही वर्ल्ड हेरिटेजची ठिकाणं आहेत, जागतिक वारशाची ठिकाणं, त्याच्या बाबतीत थोडंसं आपण बघूया. लाईक मेनी नॅचरल, हिस्टॉरिक अँड कल्चरल साइट्स, कित्येक नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणं आहेत अराउंड द वर्ल्ड, जगभरामध्ये. आपण पाहिलीत मगाशी, मेनी वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर, पण त्यातली कित्येक जागतिक वारसा सांगणारी ठिकाणांना धोका निर्माण झालेला आहे. बीइंग डिस्ट्रॉइड, ते लक्षात घ्या उद्ध्वस्त व्हायला लागले, ऑर लॉस्ट, किंवा ती नष्ट व्हायला लागले. कशामुळं? ड्यू टू म्हणजे त्यामुळे. नंबर 1 वॉर, युद्धामुळे. नंबर 2 पोचिंग म्हणजे अतिक्रमण. लोक लक्षात घ्या घुसतायत, तिथं कोण संरक्षण नाही ना, ते लोक राहतायत तिथं झोपडी घालून राहतायत. अतिक्रमण. नॅचरल डिझास्टर्स लाईक अर्थक्वेक्स, भूकंपासारखे नैसर्गिक आपत्ती येते. डिझास्टर्स म्हणजे कॅलॅमिटी,
लक्षात घ्या, नैसर्गिक आपत्ती ती भूकंपासारखी, मग पडतंय ना साहेब सगळं. हा, पुढे अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, अनियंत्रित शहरीकरण होतंय. लक्षात घ्या, म्हणजे दिल्ली मधले वगैरे जे ठिकाण आहेत तिथं लोक झोपड्या घालून राहायला लागलेत. तिथं या ठिकाणी आमच्याकडे सुद्धा मिरजेमध्ये लक्षात घ्या कमान वेस म्हणून आहे. तर ती कमान वेस मध्ये खूप मोठी 500 वर्षापूर्वीची लक्षात घ्या इमारत आहे, पण तिथं लोक पत्ते खेळत बसतात, किंवा गप्पा मारत, काही खेळ असतात. लक्षात घ्या, झोपडपट्टी आहे. मग आता मात्र ते शासनाने काय केले, संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेलं आहे कमान वेस नावाची एरिया. तर असं होतं. लक्षात घ्या, हे जे अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन आहे, अनियंत्रित शहरीकरण आहे, तेव्हा लोक तिथं घुसतात त्या एरियामध्ये आणि त्याच्यामध्ये पोचिंग होतं, अतिक्रमण होतं, राहतात, खराब करतात. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांची मोठी रेलचेल असल्यामुळं त्याच्यावर आपलं नाव कोरतात. बरोबर आहे की तिथे गेलोय माझं नाव राहावं म्हणून त्या दगडावर नाव कोरतात. हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, पर्यटकांची मोठी रेलचेल होते. अँड एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, काही पर्यावरणाचे पण घटक आहेत, जसं लाईक एअर पोल्युशन, हवा प्रदूषण असेल, आपण बघितलं आग्र्याचा ताजमहल येलो व्हायला लागले ना, तसं प्रदूषणामुळे. अँड ऍसिड रेन, काही वेळेला लक्षात घ्या प्रदूषणाचा परिणाम म्हणून ऍसिड रेन, आम्ल वर्षा होते. लक्षात घ्या, ऍसिड रेन होते आणि त्यामुळे देखील हे जे काही हिस्टॉरिकल साइट्स आहेत, वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत, ते खराब होतात. बीइंग डिस्ट्रॉइड, दे आर गोइंग टू दे आर डिस्ट्रॉइंग, दे आर बीइंग डिस्ट्रॉइड अँड दे आर लॉस्ट. कशा कशामुळे होते? नंबर 1 वॉर, नंबर 2 पोचिंग, नंबर 3 डिझास्टर्स, आपत्ती, नंबर 4 अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, नंबर 5 हेवी टुरिस्ट ट्रॅफिक, नंबर 6 एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, नंबर 7 एअर पोल्युशन अँड ऍसिड रेन. देर आर 7 फॅक्टर्स आर देअर. ह्या 7 फॅक्टर्स मुळे लक्षात घ्या ह्या वर्ल्ड हेरिटेज साइट्स आहेत आर बीइंग डिस्ट्रॉइड, ही उद्ध्वस्त व्हायला आर लास्ट, ती नष्ट व्हायला लागलेली आहेत. लक्षात घ्या, हेरिटेज साइट्स दॅट आर इन डेंजर, जे लक्षात घ्या हेरिटेज साइटना धोका आहे, आर इन्स्क्राइब्ड ऑन द सेपरेट लिस्ट, त्याची वेगळी यादी बनवलेली जाते. लक्षात घ्या, त्याची वेगळी यादीमध्ये त्याची नावं लिहिली जातात. लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर, त्याला नाव काय आहे की धोका असलेली जागतिक वारसा ठिकाणं, हे त्याचं नाव आहे. लक्षात घ्या, हे त्याचं नाव आहे त्या यादीचं. विच अलाउज द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे जी लक्षात घ्या 21 स्टेट पार्टीज मुळे झालेली आहे. ती जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती काय करते, टू अलॉकेट रिसोर्सेस, ती मदत देते. इथं रिसोर्सेस म्हणजे लक्षात घ्या हेल्प, टू अलॉकेट म्हणजे टू असाइन म्हणजे टू गिव्ह. बरोबर, लक्षात घ्या, ही जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती मदत देते फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड, जागतिक वारसा सांगण्यासाठी जो निधी आहे त्या निधीमधून लक्षात घ्या ती मदत देते या ठिकाणांसाठी, त्यांच्या देखरेखीसाठी, टू दॅट साईट, त्या ठिकाणाकरता. म्हणजे जी वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर आहेत त्याची सेपरेट यादी केली जाते. म्हणजे दे आर मेकिंग द सेपरेट लिस्ट ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स विच आर इन डेंजर, ज्याला धोका आहे त्याची वेगळी यादी केली जाते. लक्षात घ्या, आणि या ठिकाणी जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे ती वर्ल्ड हेरिटेज कमिटी गिव्ह सम हेल्प, इकॉनॉमिकल हेल्प फ्रॉम द वर्ल्ड हेरिटेज फंड, त्या फंड मधून काही लक्षात घ्या मदत ती देते त्या साइटसाठी. इन ऍडिशन, याशिवाय डिफरंट प्लान्स आर पुट इन टू प्लेस, कित्येक वेगवेगळ्या योजना आहेत. लक्षात घ्या, टू प्रोटेक्ट अँड टू रिस्टोर द साइट, त्या ठिकाणाचं रक्षण करण्यासाठी किंवा त्या ठिकाणाची रिपेरी करण्यासाठी. टू रिस्टोर म्हणजे टू रिपेअर म्हणजे त्याला आपण जीर्णोद्धार म्हणतो. लक्षात घ्या, त्या ठिकाणाचा जीर्णोद्धार करण्यासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी काही योजना या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या, वेगवेगळ्या, आणि त्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन कोण करतं तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी करते. लक्षात घ्या, इफ हाऊएव्हर अ साइट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक्स, तर पण तथापि ते जे स्थळ आहे, ते जे ठिकाण आहे, त्यानं जर आपलं वैशिष्ट्य गमावलं, तुम्ही म्हणाल सर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे वैशिष्ट्य, फीचर, आता उदाहरणार्थ लक्षात घ्या विजापूरचा गोल घुमट, विजापूरच्या गोल घुमटचं वैशिष्ट्य काय आहे तर तो खूप मोठा आहे,
जवळजवळ 100 मीटर अंतरापेक्षा जास्त अंतरावर जर आपण तिकडे त्या भिंतीला कान लावला आणि ह्या भिंतीला पलीकडल्या भिंतीला कान लावला, मध्ये रिकामीच जागा आहे खूप मोठी, आवाज सुद्धा ऐकू येत नाही, तिकडल्या भिंतीला कान लावला आणि इकडल्या भिंतीला जर तोंड करून कानं म्हटलं तर आपल्याला ते ऐकू येतं. बरोबर लक्षात घ्या. असा तो राऊंड शेप असा गोल घुमट आहे, बरोबर, असं मध्ये पोकळ आहे आणि आपण वरती जातो चढून, लक्षात घ्या. आणि मग तिकडल्या साईडला त्या भिंतीला कान लावला आणि इकडल्या साईडला समजा आपण एखाद्या मुलानं गाणं म्हटलं तर अगदी स्पष्ट हळू आवाजात म्हटलं तरी आपल्याला ऐकू येतं. शेजारच्या मुलाला ऐकू येत नाही पण आपल्याला तिकडं ऐकू येतं. म्हणजे ही जी काही मॅजिक आहे, ही जी काही लक्षात घ्या बांधकामाची जादू आहे, मॅजिक ऑफ कन्स्ट्रक्शन, हे त्याचं फीचर आहे ना सर, कॅरेक्टरिस्टिक आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि समजा हेच वैशिष्ट्य जर संपलं, जर त्या गोल घुमटमधून आवाज येईनासा झाला, इफ इट लुजेस द कॅरेक्टरिस्टिक, जर त्याचं वैशिष्ट्य जर गमावलं गेलं तर विच अलाउड इट फॉर इट द ओरिजिनली इन्क्लुडेड टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट, या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये मूलतः समावेश करण्यासाठी ते महत्वाचं होतं की असा आवाज ऐकू येतो त्या गोल घुमटमधनं. पण तेच जर का वैशिष्ट्य गमावलं गेलं तर लक्षात घ्या, द वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन चूज टू डिलीट द साईट फ्रॉम द लिस्ट. तर ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी काय करू शकते, यादीमधून त्या ठिकाणाचं नाव डिलीट करू शकते. डिलीट करणे म्हणजे रिमूव्ह करणे, वगळणे, काढून टाकणे. ज्या वर्ल्ड हेरिटेज साईटचं जर वैशिष्ट्यच गमावलं गेलं, कशामुळं, तर वेगवेगळे फॅक्टर्स आहेत. अर्थक्वेक सारखा फॅक्टर असेल, लक्षात घ्या, वॉर असेल, अन्य कशामुळं, एअर पोल्युशनमुळं, ऍसिड रेनमुळं, कशाहीमुळं, याच्यामुळं समजा जर का त्या ठिकाणाचं वैशिष्ट्य गमावलं गेलं तर ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी कॅन डिलीट द साईट फ्रॉम दॅट लिस्ट, यादीमधून त्याचं नाव ती वगळून काढू शकते. टू लर्न मोर अबाउट द वर्ल्ड हेरिटेज साईट्स, मुलांनो, तुम्हाला जागतिक वारसा सांगणाऱ्या ठिकाणांच्या विषयी अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल, टू लर्न म्हणजे शिकणे, त्या अर्थ जाणून घेणे, तर व्हिजिट द वर्ल्ड हेरिटेज सेंटर्स वेबसाईट. तर तुम्ही या वर्ल्ड हेरिटेज सेंटर जे आहे, केंद्र आहे, त्या केंद्राच्या संकेतस्थळाला भेट द्या. वेबसाईट म्हणजे संकेतस्थळ, आणि संकेतस्थळ काय आहे, whc.unesco.org, ही लक्षात घ्या वेबसाईट आहे. इथं W म्हणजे काय, वर्ल्ड, H म्हणजे काय, हेरिटेज, C म्हणजे काय, कमिटी, युनेस्को म्हणजे U फॉर युनायटेड, N फॉर नेशन्स, E फॉर एज्युकेशनल, S फॉर सायंटिफिक, C फॉर कल्चरल, O फॉर ऑर्गनायझेशन. म्हणजे वर्ल्ड हेरिटेज कमिटी, युनायटेड नेशन्स, एज्युकेशनल, सायंटिफिक, कल्चरल ऑर्गनायझेशन.org, ऑर्ग म्हणजे ऑर्गनायझेशन, ही वेबसाईट आहे. ही वेबसाईट तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जावा, लक्षात, गुगलवर जाऊन हे दाबा, तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज सेंटरच्या वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला वर्ल्ड हेरिटेज सगळ्या साईट्स बघायला मिळतील, किती एकूण स्थळं आहेत वगैरे. निश्चितपणाने जर या तुम्ही साईटला गेलात तर मला तुम्ही नक्की लक्षात घ्या, सांगा की वर्ल्ड हेरिटेज साईटला जावा, तर आपल्या 36 आहेत का 36 पेक्षा जास्त झाल्या तेही सांगा मला तुम्ही, बरोबर आहे, लक्षात घ्या. आणि जगामध्ये जे आतापर्यंत आपण बघितले की देर आर 890 आहेत वर्ल्ड हेरिटेज साईट्स, त्या वाढलेत का बघा. त्यातले कल्चरल 689 होत्या, त्यात काही वाढ झाली का, कमी झालेत का. नॅचरल 179 आहेत, कल्चरल अँड नॅचरल साईट्स दोन्ही असणारं वैशिष्ट्य असणारे 25 आहेत. आणि 148 देशातले आहेत का आणखीन काही देश वाढले, हे पण आपल्याला बघता येईल त्या वेबसाईटला भेट देऊन, कारण ते अपडेट होतं ना सर, लक्षात घ्या. ते अपडेट होत असताना ते बघणं अत्यंत गरजेचं आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारच्या या ठिकाणी युनेस्कोच्या मीटिंग्स वगैरे होतात, लक्षात घ्या, आपण ते पाहिलेलं आहे. आणि काही 5 स्टेप्स आहेत, लक्षात घ्या, इथं आपण बघतोय की एखाद्या वर्ल्ड हेरिटेज साईटची निवड कशी होते. तर वर्ल्ड हेरिटेजची साईट निवड व्हायची असेल तर पहिली स्टेप काय बघा सर, तर एखादा देश सुचवतो, आपल्या देशातल्या ठिकाण सुचवतो, अँड विच विल बी इन्क्लुडेड इन द टेंटेटिव्ह लिस्ट. टेंटेटिव्ह लिस्ट मध्ये समावेश होण्याकरता अ कंट्री सजेस्ट अ साईट,
ती एक देश लक्षात घ्या, या ठिकाणी ही जी साईट आहे आपल्या देशातली साईट सुचवतो. मग त्याच्यामध्ये जी दुसरा टप्पा काय आहे, तर जी स्टेट पार्टी आहे 8-10 देशांनी बनलेली, तर स्टेट पार्टी सिलेक्ट द साईट टू बी इन्क्लुडेड इन द नॉमिनेशन फाईल. म्हणजे त्या साईटचं नॉमिनेशन फाईलमध्ये रूपांतर होण्यासाठी नॉमिनेशन फाईलमध्ये जाण्याचं काम कोण करतं सांगा, स्टेट पार्टी करते आणि ते या ठिकाणी त्या नॉमिनेशन फाईलमध्ये त्या साईटला घालतात. मग देअर आर 2 ॲडवायझरी बॉडीज, एक ICMS म्हणजे इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ मॉन्युमेंट्स अँड साइट्स आणि दुसरी आहे वर्ल्ड कॉन्झर्वेशन युनियन. ह्या ज्या 2 ॲडवायझरी बॉडीज आहेत त्या नॉमिनेशन फाईलचा रिव्ह्यू घेतात, म्हणजे स्टडी करतात लक्षात घ्या. ती तिसरी स्टेप. चौथी स्टेप काय, तर हे 2 ॲडवायझरी बॉडीज रिकमेंड करतात, रिकमेंड द साईट टू WHC वर्ल्ड हेरिटेज कमिटीला त्याची शिफारस करतात. आणि 5th स्टेप काय, तर वर्ल्ड हेरिटेज कमिटी ऍड्स द साईट, त्या या ठिकाणी ती जी ठिकाण आहे त्या ठिकाणाचे त्या लिस्टमध्ये ऍड करते, लिस्टमध्ये ती भर घालते. इफ द साईट फुलफिल्स वन ऑफ द 10 टेस्ट, 10 टेस्ट पैकी एक टेस्ट जर ती साईट फुलफिल करत असेल, जर ती साईट लक्षात घ्या पूर्ण करत असेल एक कंडिशन, तर लक्षात घ्या त्याचं ही वर्ल्ड हेरिटेज कमिटी त्याचं त्या लिस्टमध्ये या ठिकाणी समाविष्ट करते. सर्वसाधारणपणे आपण बघितलं की जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी कशी तयार होते, तर राऊंड अबाउट देअर आर 210 कंट्रीज और मोर दॅन दॅट, आणि त्याच्या लक्षात घ्या अंदाजे 10 कंट्रीजची एक स्टेट पार्टी होते अंदाजे. अँड देअर आर 21 स्टेट पार्टीज आर देअर, म्हणजे देअर आर 21 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम 210 कंट्रीज इन द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. आणि हे जे 21 स्टेट पार्टीज आहेत ते सगळं डिसाईड करतात. आणि ही जी कमिटी आहे, ही जी समिती आहे, त्याची वर्षातून एकदा मीटिंग होते, इयरली मीटिंग होते, आणि दे डिसाईड वर्ल्ड हेरिटेज साईट्स. ते लक्षात घ्या, वर्ल्ड हेरिटेज साईट्स या ठिकाणी ठरवतात. काही महत्वाचे साल आहेत जे आपण लक्षात ठेवूया, बरोबर आहे का बघा सर. तर या ठिकाणी इन 1959 हा अतिशय महत्वाचा लक्षात घ्या या ठिकाणी भाग आहे. इन 1954 पासून सुरू झालं लक्षात घ्या सर. ही साल आपण लक्षात ठेवूया. इन 1954 प्लॅन टू बिल्ड डॅम इन इजिप्त. इजिप्तमध्ये लक्षात घ्या या ठिकाणी नाईल नदीवर धरण बांधण्याची योजना या ठिकाणी लक्षात घ्या आखली गेली. इन 1959 ला काय झालं, युनेस्को स्टार्टेड टू पुल डाऊन द टेम्पल्स. या ठिकाणी तिथं जे मंदिर होतं अबू सालमचं वगैरे, तर ते मंदिर लक्षात घ्या पाडायला युनेस्कोने सुरुवात केली. टू मूव्ह टू द हायर प्लेस, उंचावर नेण्यासाठी, गिव्हिंग $40 मिलियन अमेरिकन डॉलर्स. तरी 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर युनेस्कोनं दिले, कलेक्टेड फ्रॉम 50 कंट्रीज. 50 देशांच्याकडनं त्यांनी ते गोळा करून लक्षात घ्या दिले. तर इजिप्त मधली ही जी काही मंदिर आहेत हे जे काही त्या सगळ्यांना वाचवण्यासाठी. 1965 ला काय झालं, तर वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट इज फाउंडेड इन व्हाईट हाऊस. अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसमध्ये वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट या असोसिएशनची, या संघटनेची स्थापना या ठिकाणी लक्षात घ्या झाली. इन 1968 काय झालं बघा सर, IUCN म्हणजे युनियन ऑफ कॉन्झर्वेशन नेचर, इंटरनॅशनल युनियन ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, हे IUCN जे आहे यांनी अशाच प्रकारची उद्दिष्ट असलेलं एक लक्षात घ्या नियमावली सादर केली. लक्षात घ्या स्टॉकहोम या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी सादर केली. 1972 ला काय झालं, ॲग्रीमेंट झाला सर, एक करार झाला. कशा, युनेस्कोनी या ठिकाणी लक्षात घ्या जी बैठक घेतलेली होती, तर करार झाला फॉर प्रोटेक्शन ऑफ कल्चरल अँड नॅचरल साईट्स. या ठिकाणी हा करार या युनेस्को कडून स्वीकारण्यात आला. लक्षात घ्या की जगभरामध्ये ज्या कल्चरल साईट्स आहेत त्याचं रक्षण करण्यासाठी एक करार केला गेला. आणि हा करार 1972 साली स्वीडनमध्ये स्टॉकहोम या ठिकाणी झालेल्या या परिषदेमध्ये, जनरल बॉडीमध्ये या ठिकाणी हा मंजूर करण्यात आला. लक्षात घ्या. तर अशा प्रकारे या ठिकाणी याची हिस्ट्री आहे. इजिप्त मधली या ठिकाणी लक्षात घ्या, इजिप्त मधलं जे अबू सिम्बलचं जे टेम्पल आहे आणि ते वाचवण्यासाठी म्हणून या ठिकाणी युनेस्कोने पुढाकार घेऊन 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स या ठिकाणी दिलेले होते. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी बघितलं की वर्ल्ड हेरिटेज साईट्स हे कसे तयार होतात. वर्ल्ड हेरिटेज साईट्स ज्या आहेत त्या नॅचरल कशा आहेत, नैसर्गिक आहेत, कल्चरल आहेत, एकूण किती देशामध्ये किती आहेत, आणि हे सगळे युनेस्कोनं घेतलेली जबाबदारी आहे. आणि यासाठी लक्षात घ्या वर्ल्ड हेरिटेज कमिटी निर्माण झालेली आहे. त्यासाठी वर्ल्ड हेरिटेज
ट्रस्ट आहे आणि जे एकदा वर्ल्ड हेरिटेज जी साईट आहे लक्षात घ्या बिकेम्स द प्रॉपर एकदा ते वर्ल्ड हेरिटेज साईट झाले जागतिक वारसा सांगणारं ते ठिकाण झालं तर इट बिकेम्स द प्रॉपर्टी ऑफ दॅट कंट्री ॲज वेल ॲज द इंटरनॅशनल कम्युनिटी. तर ती जी प्रॉपर्टी आहे ते जी काही साईट आहे ते ठिकाण जे आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाची पण ती मालमत्ता असते. म्हणजेच लक्षात घ्या आपण असं जर बघितलं तर विजापूरचा गोलघुमट हा भारताचा आहेच पण त्याचबरोबर तो आंतरराष्ट्रीय समुदायाचा सुद्धा आहे आणि त्यामुळं त्याचं रक्षण करणं तुम्हा आम्हा सर्वांची जगतातल्या सर्वांची या ठिकाणी जबाबदारी आहे. हे सगळं कशाकरता करायचं तर वी लर्न आवर हिस्ट्री, वी लर्न आवर एन्शंट पिरियड. आपण आपला प्राचीन कालखंड त्याच्यावरनं लक्षात घ्या शिकतो आणि त्यामुळे आपण कसे होतो लक्षात घ्या. बरोबर हम्पीचा या ठिकाणी जर बघितलं हम्पीमध्ये कशा प्रकारे लक्षात घ्या पाण्याचे तलाव होते किती सुंदर होते लक्षात घ्या. तर त्या काळामध्ये इतके मोठमोठे दगड कसे नेले वर बरोबर ना कुठलं या ठिकाणी लक्षात घ्या त्यांनी तंत्रज्ञान वापरलेलं होतं म्हणजे आपले लोक पूर्वीचे लोक किती मजबूत आणि सुधारलेले होते हे आपल्याला त्यांच्या या कन्स्ट्रक्शनवरून त्यांच्या या साईट्सवरून या ठिकाणी कळतं. त्यामुळे वर्ल्ड हेरिटेज साईट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर पास्ट ॲज वेल एज फॉर आवर फ्युचर. आपल्या भूतकाळासाठी आणि आपल्या भविष्य काळासाठी ह्या साईट्स खूप महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना हा धडा केवळ आपण अभ्यासासाठी किंवा 10 मार्कासाठी शिकावा असं मी तुम्हाला न सांगता तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या ह्याची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण जावं आणि वेबसाईटचा अभ्यास या ठिकाणी करावा आणि वेबसाईटवरून आणखीन काही लक्षात घ्या आपण वर्ल्ड हेरिटेज साईट्स शोधून काढावेत असं मला वाटतं. ही वेबसाईट आपण लक्षात ठेवूया whcunesco.org आणि ह्यावर आपण नक्की जावा आणि याच्यावर आणखीन काही वर्ल्ड हेरिटेज साईट शोधा आणि त्याच्यावर आपण सुद्धा काही लिखाण करा आणि ते लिखाण आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या मित्रांसमोर प्रेझेंट करा. थँक्यू.